अखेर MIDCचे रेणुका माता देवस्थान जुन्या ट्रस्टच्या ताब्यात। उच्च न्यायालयाचे आदेश। मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी आणि विश्वस्तांचा जल्लोष। पेढे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा। नागपूर MIDC येथील रेणुका माता देवस्थानचे जुन्या ट्रस्टला धर्मदाता आयुक्त पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील जुन्या ट्रस्टला मान्यता दिल्याचा आदेश देण्यात आला। या निकालानंतर मंदिरात रेणुका माता देवीची आरती करून मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी आणि विश्वस्तांनी जल्लोष केला। प्रारंभी ट्रस्टच्या पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। यावेळी एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष करण्यात आला। यावेळी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय वटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर MIDC येथील रेणुका माता देवस्थानची सन 2002 मध्ये स्थापना करण्यात आली। या ट्रस्टमधील काही संचालकांनी बंडखोरी करून 2019 साली नवीन ट्रस्टची स्थापना केली। जुने ट्रस्ट विरोधात या प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडे अध्यक्ष प्रभाकर भोर आणि सचिव दत्तात्रय विटेकर यांनी दावा दाखल केला होता। या प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी प्रकरण पुणे धर्मदाय आयुक्तांकडे पाठवण्यात आलं। या प्रकरणी 3 वर्षे सुनावणी होऊन 24 मार्च 2023 रोजी पुणे धर्मदाय आयुक्तांनी मंदिराचे जुने ट्रस्टलाच मान्यता देऊन नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टची मान्यता नाकारली होती। ट्रस्ट नागापूर यांचा 6 वर्षापासून वाद चालू होता। पुण्याला बी आम्ही 1195 यांची निकाल लागला आणि नंतर परत 3 वर्ष हायकोर्टामध्ये निकाल लागला औरंगाबादला। काही लोकांनी काय केलं की आपल्या पहिलं ट्रस्ट असताना त्यांनी इथं असं दाखवलं की दुसरं इथं ट्रस्टच नाही असं दाखवलं त्यांनी। पण काय आईची ताकद असल्यामुळं जे काय सत्य घटना होती की निकाल पहिल्या ट्रस्ट करून लागलेला आहे। त्याबद्दल आम्ही आईची थोडीशी पूजा वगैरे करून आरती करून फटाक्याची आकाशबाजी केली आणि कार्यक्रम संपवला। काय निकाल लागलेला आहे नेमका? काही ट्रस्ट आहे जुने आहे ते ट्रस्ट काय जुने आहे